सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय वर्धाच्या 155व्या वर्धापन दिनानिमित्त श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला आयोजित नृत्यवंदन नृत्यशलाका समूह यवतमाळद्वारा आयोजित संगीत नृत्याचा कार्यक्रम सहभागी कलावंत डॉक्टर वीरा मांडवकर, सौ सायली कोथळे खाडे, कुमारी प्रणिता कांडुरवार, कुमारी गंधाली मांडवकर, कुमारी तनु निशान, कुमारी साक्षी भोयर, कुमारी आराध्या गुल्हाने। श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम। प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी, धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान। राजा दशरथाला लाभलेल्या आशीर्वादानंतर त्याच्या तिन्ही राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना गर्भधारणा झाली। राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा यथोचित समयी जन्म झाला। अयोध्या नगरीत सगळीकडे हर्ष पसरला आणि नगरजन आनंदाने गाऊ लागले। चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती। दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला। राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला। कौसल्या राणी हळू उघडी लोचने, टिपून जाय माझ स्वतः पुत्र दर्शने। ओघळले आसु सुखे कंठ दाटला, ओघळले आसु सुखे कंठ दाटला। राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला। बालवयातच रामाने धनुर्विद्या आत्मसात केली। आपल्या तिन्ही भावंडांसोबत धार्मिक ग्रंथांचे अध्ययन केले। राजसभेमध्ये बसून राज्यकारभाराचेही ज्ञान संपादन केले। रामाची कीर्ती हळूहळू सर्वत्र पसरली। एके दिवशी महर्षी विश्वामित्र राजसभेत आले। राजा दशरथाने त्यांचे यथोचित स्वागत केले। त्यांना विचारले, बोला मुनिवर, मी आपली काय सेवा करू? राजाच्या या प्रश्नाने हर्षित होऊन विश्वामित्राने उत्तर दिले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा। ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, मायावी रात्रिंचर कष्टविती मजसी फार। मायावी रात्रिंचर कष्टविती मजसी फार। कैकवार करून यज्ञ नाही सांगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा।
विश्वामित्रांच्या आश्रमात भय उत्पन्न करणाऱ्या असुरांचा अंत करून राम त्यांच्या आज्ञेने मिथिला नगरीत आले. तेथे जनक कन्या जानकीचे स्वयंवर आयोजित करण्यात आले होते. या स्वयंवरासाठी एक कठीण असा पण लावण्यात आला होता. राजा जनकाजवळ जे परशुरामाचे प्रचंड धनुष्य आहे, त्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावेल त्यालाच सीता वरमाला घालेल. त्या प्रचंड आकाराच्या शिवधनुष्याला पाहूनच अनेक जण भयभीत झाले. काही जण मोठ्या धीराने ते उचलण्याकरिता उठले, परंतु उचलणे तर दूरच, ते जागेवरून हलवणेही कोणाला शक्य झाले नाही. शेवटी श्रीराम उठले. त्यांनी राजा जनकाला अनुज्ञा मागून धनुष्याला प्रणाम केला. त्यानंतर ते महाप्रचंड धनुष्य श्रीरामाने सहज उचलले आणि प्रत्यंचा लावण्यासाठी वाकविण्याचा प्रयत्न केला. तोच विजेचा कडकडाट होऊन ते धनुष्य मोडून पडले. सगळेजण विस्मित होऊन ते दृश्य पाहू लागले. अशा तऱ्हेने रामचंद्राने स्वयंवरातील पण जिंकला. भूमिकन्या सीतेने त्यांना वरमाला घातली आणि सगळी मिथिला नगरी आनंदाने गाऊ लागली. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले फाद्य सावळे समोर दुहितेचे उभे ठाकले फाद्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांचा सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती आणि मांडवी या 4 बहिणींसोबत विवाह संपन्न झाला. राम स्वगृही परतला. हीच वेळ योग्य आहे याची राजा दशरथाला जाणीव झाली. त्याने रामाच्या राज्याभिषेकाची घोषणा केली. अयोध्या नगरीत आनंदी आनंद पसरला. पण काही असंतुष्ट प्रवृत्ती होत्या. त्यांना हा आनंद बघवला गेला नाही. राणी कैकेयीची दासी मंथरा हिने तिचे कान भरण्यास सुरुवात केली. रामाऐवजी भरताचा राज्याभिषेक व्हावा ही इच्छा तिच्या मनात निर्माण केली. इतकेच नव्हे तर रामाने 14 वर्षे वनवासात जावे अशी योजना करण्यास सांगितले. पुत्रप्रेमात आंधळ्या झालेल्या कैकेयीने राजा दशरथाला ठणकावून सांगितले, मोडू नका वचनास नाथा मोडू नका वचनास मोडू नका वचनास नाथा मोडू नका वचनास. भरता लागी त्या सिंहासन रामासी वनवास मोडू नका वचनास. न लगे सांत्वन नको कळवळा शब्द दिले ते आधी पाळा. न लगे सांत्वन नको कळवळा शब्द दिले ते आधी पाळा. आजोळाहून परत बोलवा झणी माझ्या भरतास मोडू नका वचनास. कैकेयीने मागितलेले 2 वर पूर्ण करताना राजा दशरथाला मृत्यूपेक्षाही भयंकर वेदना झाल्या. पण रघुकुळाच्या रीतीप्रमाणे त्याला वचन मोडता येणे शक्य नव्हते. रामाला जेव्हा हे कळले तेव्हा तो आनंदाने राजवस्त्राचा त्याग करून वनात जाण्यास निघाला. त्यावेळी लक्ष्मणाने क्रुद्ध होऊन रामाविण राज्यपती कोण बैसतो घेऊन या खडक करी मीच पाहतो अशी घोषणा करून परिस्थिती बदलविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने त्याला शांत करून पितृवचन न मोडण्यास सांगितले. लक्ष्मणाने त्या बदल्यात स्वतः रामासोबत वनवासाची वाट धरली.
राम सर्वांना भेटून शेवटी सीतेच्या दालनात आला. सर्व प्रकार कथन करून वनात जाण्यासाठी त्याने निरोप मागितला. निरोप हा शब्द ऐकताच महापतिव्रता सीता उदास हसली आणि म्हणाली, निरोप कसला माझा घेता, जेथे राखव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती. वनवासाची मला भीती, संगे आपण भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. राम, सीता आणि लक्ष्मण चित्रकूट पर्वतावरून दक्षिणेकडे निघाले. आपले वनवासातील कष्टमय जीवन एकमेकांच्या सहाय्याने सुसह्य करीत त्यांचा प्रवास सुरू झाला. वनातील ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचे निर्दालन करीत ते तिघेही मार्गक्रमण करीत होते. 10 वर्षे निघून गेली. श्रीराम गोदावरी तटावर पंचवटीत आले. गोदातीरी वास्तव्यास असताना श्रीराम जानकी लक्ष्मणासह वार्ताविनोद करीत असताना एक अद्भुत स्त्री तेथे आली. धुंद नजरेने ती रामाकडे पाहू लागली. आपल्या आकर्षक अंगविक्षेपांनी श्रीरामाचे लक्ष वेधून घेऊ लागली आणि श्रीरामाच्या जवळ जाऊन म्हणाली, कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. देह वाहिला तुला श्यामला, देह वाहिला तुला श्यामला. कर माझा स्वीकार. कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. तुझ्या स्वरूपी राजलक्षणे, रुद्राक्षांची श्रवणी भूषणे. तुझ्या स्वरूपी राजलक्षणे, रुद्राक्षांची श्रवणी भूषणे. योगी म्हणू तर तुझ्या भोवती वावरतो परिवार. कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. ती अनुपम सुंदरी दुसरी तिसरी कोणी नसून शूर्पणखा होती. रामाने तिला भीक घातली नाही तेव्हा ती लक्ष्मणाकडे प्रेमयाचना करू लागली. त्यानेही तिला नकार दिल्यावर ती सीतेला अपमानित करू लागली. त्यावेळी चिडलेल्या लक्ष्मणाने तिचे नाक कापले. अपमानाने आणि वेदनेने तडफडत ती आपल्या भावाकडे रावणाकडे गेली. आपल्या अपमानाचा सूड घ्यावा यासाठी तिने रावणासमोर सीतेची स्तुती करण्यास सुरुवात केली. अशी अनुपम सुंदरी तुझ्या राजमहालात शोभून दिसेल असे आमिष त्याला दाखवू लागली. रावणाने डाव आखला. मारीचाला पाचारण करून त्याला आपल्या कुटील डावात त्याने सहभागी करून घेतले. मायावी राक्षस असलेला मारीच याने कांचन मृगाचे रूप घेतले. वनातील कुटीसमोर विहार करून तो सीतेला मोहवू लागला. निर्मळ मनाची निराग सीता त्या अपूर्व सुवर्णमयी मृगाला पाहून रामाला म्हणाली, तोडिता फुले मी
सहज पाहिला दादा मज आणून जातो हरिण अयोध्यानाथा मज आणून जातो हरिण अयोध्यानाथा झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती हे नयन भाळले त्याच्या रंगावरती हे नयन भाळले त्याच्या रंगावरती ते इंद्र चापसे पुच्छ भासले उडता मज आणून जातो हरिण अयोध्यानाथा मज आणून जातो हरिण अयोध्यानाथा. रावणाने रचलेल्या कुटील जाळ्यात ते वनवासी अलगद फसले. मृगाच्या शोधार्थ गेलेल्या रामाने बाण मारताच हे मायावी हरिण रामाच्या आवाजात ओरडू लागले, लक्ष्मणा धाव. सीतेच्या रक्षणार्थ कुटीजवळ थांबलेल्या लक्ष्मणाला सीतेने रामाच्या सहाय्याला बळजबरीने पाठविले. एक लक्ष्मण रेषा ओढून लक्ष्मण रामाला शोधायला निघाला. ही संधी साधून रावण तिथे याचकाचे रूप घेऊन आला. लक्ष्मण रेषेच्या आत प्रवेश करू शकत नसल्यामुळे त्याने सीतेला बाहेर बोलावले. त्याच्या शापाला घाबरून सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि घात झाला. रावणाने तिला बळजबरीने ओढून पुष्पक विमानात बसविले. त्या अधम वासनांध राक्षस राजा समोर ती कोमलांगी काहीही करू शकली नाही. इकडे राम लक्ष्मण कुटीत परत आले. सीता तेथे नव्हती. कृष्णाजीन आणि दर्भ अस्ताव्यस्त पडले होते. साऱ्या आश्रमाची कळा नाहीशी झाली होती. राम सीतेला भयकंपित हृदयाने शोधू लागले आणि व्याकुळतेने सीतेला हाका मारू लागले. उजाड आश्रम उरे काननी उजाड आश्रम उरे काननी कोठे सीता जनक नंदिनी उजाड आश्रम उरे काननी. सांग कदंबा बघुनी सत्वर दिसते का ती नदी तटावर करी कमंडल कलश कटीवर हरिमध्याती मंदगामिनी कोठे सीता जनक नंदिनी. सीतेचा शोध घेत असताना त्यांना जखमी अवस्थेतील जटायू भेटला. त्याने रावणाने सीतेचे हरण केल्याचे सांगितले. त्याच्या प्राणपणाने लढताना जखमी झाल्याचा प्रसंग निवेदन केला. राजा सुग्रीवाची मदत घेऊन तू रावणावर चढाई करू शकतोस हा सल्ला दिला आणि जटायूने प्राण त्यागले. त्याच्या सल्ल्यानुसार श्रीरामाने सुग्रीवाला मदत मागितली. सुग्रीवानेही वालीच्या वधाच्या बदल्यात आनंदाने मदत करण्याचे मान्य केले. हनुमानाच्या मदतीने सीतेचा ठाव ठिकाणा शोधण्यात आला. सीता अशोक वाटिकेत आपली प्राणपणाने वाट पाहते आहे हे ऐकून श्रीराम तात्काळ लंकेकडे निघाले. पण मध्ये महाप्रचंड सागर त्यांची वाट अडवून उभा होता. सागराला रामाने प्रार्थना केली की आमची वाट अडवू नकोस. सागराने ती विनंती ऐकली नाही. त्यावेळी रामाने शस्त्र उगारले. तेव्हा रामबाणाच्या भयाने सागर प्रकट झाला आणि रामाला म्हणाला, तुमच्या वानर सेनेमध्ये प्रत्यक्ष विश्वकर्माचा मुलगा नळ आहे. त्याच्या मार्गदर्शनात तुम्हाला सेतू बांधता येईल. तेव्हा नळ पुढे आला आणि संपूर्ण वानर सेनेच्या मदतीने सेतू बांधण्यास सुरुवात झाली. प्रत्येक शिळेवर राम ही दैवी अक्षरे लिहून हा सेतू बांधता बांधता वानर सेना गाऊ लागली, सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे
सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे देह निखळुनी गजांगशा त्या शिळा उचलुनी. गिरिराजांचे देह निखळुनी गजांगशा त्या शिळा उचलुनी. जळात द्या रे जवे ढकलुनी, जळात द्या रे जवे ढकलुनी. सेतू बंधने जोडून ओढा, सेतू बंधने जोडून ओढा. समीप लंकापुरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की जय. सेतू पार केल्यानंतर रामसेना लंकेत पोचली. तेथे रावण सेनेसोबत युद्ध सुरू झाले. अत्यंत बलाढ्य अशा राक्षस सेनेसमोर चपळ अशी वानर सेना प्राणपणाला लावून लढत होती. रावणाकडील एक एक योद्धा पराभूत झाला आणि शेवटी राम रावण युद्ध सुरू झाले. अगस्ती ऋषींनी दिलेला दैदिप्यमान बाण रामाने धनुष्याला लावला. आकर्ण प्रत्यंच्या ओढून तो धनुष्यातून सोडला. तो प्रत्यक्ष मृत्यू धारण केलेला बाण रावणाच्या छातीत घुसला. त्याने रावणाचे हृदय भेदले आणि रक्तबंबाळ होऊन तो मदांध राक्षसराज जमिनीवर कोसळला. सगळी वानर सेना विजयाचा जल्लोष करू लागली. रामाच्या जय जयकाराने सगळे चराचर व्यापून गेले. सगळ्यांच्या मुखातून एकच स्वर बाहेर पडू लागले. देव हो बघा रामलीला, देव हो बघा रामलीला. भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. दाही दिशांची मुखे उजळली, कंपरहित ती अवनी झाली. दाही दिशांची मुखे उजळली, कंपरहित ती अवनी झाली. रवी प्रभेते स्थिरता आली, रवी प्रभेते स्थिरता आली. पातली महत्भाग्य बेरा, पातली महत्भाग्य बेरा. भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. रावण वधानंतर लंकेवर विजय मिळविलेल्या रामाने विभीषणाला लंका सोपवली आणि वनवासाची 14 वर्षे पूर्ण करून तो अयोध्येला पोचला. अयोध्येत 14 वर्षानंतर जणू आनंद परतला. राम परत आल्याबरोबर रामाचा राज्याभिषेक झाला. महाराणी सीतेबरोबर त्याचा सुखी संसार सुरू झाला. या संसार वेलीवर फूल उमलण्याची चिन्हे दिसू लागली. सीतेचे डोहाळे आनंदाने पुरविणाऱ्या रामाला अतीव समाधान मिळू लागले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. भद्र नावाच्या गुप्तचराने आणलेल्या वार्तेनुसार अयोध्येतील प्रजा रावणवधाने हर्षित होती. पण रावणाच्या लंकेत अनेक दिवस घालवलेल्या सीतेच्या पावित्र्याबद्दल त्यांना शंका होती. प्रजेला दैवत मानणाऱ्या श्रीरामाला त्यांचे विचार अग्रस्थानी ठेवावे लागले आणि अत्यंत दुःखी अंतःकरणाने त्याने सीतेला वनात सोडण्याची लक्ष्मणाला आज्ञा केली. लक्ष्मणावर तर जणू वज्राघातच झाला. रामाने त्याला शपथ घालून कर्तव्य पार पाडण्यास सांगितले. लक्ष्मणाने हृदयावर दगड ठेवून सीतेला रथात बसविले. अनभिज्ञ सीता आपले वनात जाण्याचे डोहाळे पुरविले जात आहेत याच आनंदात होती. तिला आनंदात बघून लक्ष्मणाला राहावले नाही. विषण्ण मनाने त्याने तिला सत्याची जाणीव करून दिली. ते ऐकल्यावर मात्र सीतेच्या दुःखाला विश्व थिट झालं. गदगद स्वरात ती लक्ष्मणाला म्हणाली, मज लक्ष्मणा जाऊ कुठे पतिचरण पुन्हा मी पाहू कुठे मज सांग लक्ष्मणा
जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे. इथून बंदिते मी माताना, इथून बंदिते मी माताना, प्रणाम पोचवी रघुनाथाना, रघुनाथाना. आशीर्वच तुझे घे जाताना, जाताना, जाताना. आणखी ओठीना शब्द फुटे, श्रीराम, श्रीराम, श्रीराम. रामाने त्याग केल्यामुळे आता या देहातली पतिप्रिया अर्धांगिनी नाहीशी झाली. उरली फक्त गर्भातल्या अजन्मी मुलांची आई. सीतेने शेवटचे लक्ष्मणाकडे डोळे भरून पाहिले आणि आत्मघाताचे विचार बाजूला सारून रघुकुलाच्या वारसांचे रक्षण करण्यासाठी ती महान पतिव्रता वनाच्या दिशेने चालू लागली. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात तिने आश्रय घेतला. तेथेच आपल्या लव आणि कुश या जुळ्या मुलांना जन्म दिला. आपल्या पित्याप्रमाणेच शूरवीर असलेली ती बालके सर्व शास्त्रांमध्ये आणि शस्त्रांमध्ये निष्णात झाली. आपल्या अपरिमित कर्तृत्वाने त्यांनी रामाच्या राजसूय यज्ञाचा घोडा अडवला. या त्यांच्या पराक्रमानंतर त्यांना रामासमोर जाण्याची संधी मिळाली. आपल्या पित्याचे दर्शन झाल्यामुळे धन्य झालेल्या त्या बालकांनी वाल्मिकींच्या आज्ञेनुसार रामासह सर्व प्रजाजनांसमोर श्रीरामचरित्र गाण्यास सुरुवात केली. श्रीराम, श्रीराम, श्रीराम. स्वये श्रीराम प्रभु ऐकती, स्वये श्रीराम प्रभु ऐकती. कुशलव रामायण गाती, स्वये श्रीराम प्रभु ऐकती, स्वये श्रीराम प्रभु ऐकती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. आणि त्या दोन छोट्या बालकांनी संपूर्ण रामायण गीत स्वरूपात दरबारात गाऊन दाखविले. शेवटी रामाला कळले ही अत्यंत पराक्रमी, शूर आणि गोंडस मुले आपलीच आहेत.
तो अत्यानंदाने त्या बालकांजवळ आला आणि त्यांना प्रेमभराने जवळ घेतले. उपस्थित सगळेच हे दृश्य भावविभोर होऊन बघत राहिले. त्या छोट्या बालकांनाही आपल्या वडिलांना निकट आलेले पाहून अत्यानंद झाला आणि सगळीकडे रामनामाचा जयघोष होऊ लागला. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.